श्रीवर्धनकर पण आहे का तुमचं? कुठलं तुम्ही श्रीवर्धनकर? प्रॉपर श्रीवर्धनकर? मी दुकानेहून आले 350 किलोमीटरवरून. मला इथे जो पदार्थ मला बनवायचा होता त्याची रिअल टेस्ट तुम्हाला सगळ्यांना द्यायची, पण तो 13 तासापर्यंत टिकणार नाही. म्हणून मग मी माझ्या मामीसासूच्या मुलीला अगोदर फोन केला, कन्व्हिन्स केलं, त्यांच्या इथे डिश बनवली. मी आज तुमच्यासमोर प्रेझेंट झाली. मामी सासूची आली कधी? नाही आली? अरे वा. पण तुम्ही काय त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे ते आलं नाही का आलं चालला, काय टेन्शन नाही. तुम्ही पदार्थ बनवलेला आणि तुम्ही फार लांबून आले, त्यामुळे खूप खूप स्वागत तुमचं. या ताई म्हणून ताई माझा व्हेरी गुड. आणि या श्रीवर्धनकर तुम्ही या बघू तुमचं काय हां श्रीवर्धनकर. तुमचं नाव काय? माझं नाव स्वाती सतीश श्रीवर्धन. तुम्ही तुमचं सासर कुठलं? श्रीवर्धन माझं सासर आणि माणगाव आहे. म्हणजे वरतीच गेला तुम्ही फक्त काय. मी बघा किती हुशार बघा. माणगाव बसळा श्रीवर्धन एकदम जवळ. काय खाली तो फक्त घोणसे उतरलं की माणगाव, घोणसे चढलं की श्रीवर्धन. आणि श्रीवर्धन जाताना खूप मजा येते, कारण अगदीच तुम्हाला भूक लागली तर फक्त घाट सहन करायचा. मसाल्यात गेल्यावर तिथे बाजारपेठेतून काय तुम्हाला हवं ते काय ना. श्रीवर्धन मध्ये कुठे राहता तुम्ही? शिवाजी चौकात मेन मार्केटमध्ये. अच्छा, तिथे ते एक प्रसाद भोजनालय आहे ना काहीतरी फेमस, तिकडे तुम्ही जाता का? वा बघा, म्हणजे श्रीवर्धन उपभोग घेतलेला आहे संपूर्ण गावचा. आणि तिकडे तुमच्या इथे श्रीवर्धन मध्ये काय असं फेमस आहे? मंदिर आहे तिथे आणि निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं गाव आहे माझं श्रीवर्धन. तर एकदा तुम्ही नक्की जा श्रीवर्धनला. मी नक्कीच आहे, कारण काय मी जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा तेव्हा सोमजाईच्या देवळात जातो. आणि सोमजाई देवीच्या देवळात गेल्यावरती ती जत्रा असते, दरवर्षी पालखी मिरवणूक असते. त्यामुळे आम्ही रथ सोहळा असतो, तो आम्ही कधी नाही मिळाला, पण जेव्हा स्वतःच्या गावी जातो तेव्हा श्रीवर्धन लागतंच. त्यामुळे श्रीवर्धनला जाणं होतंच. खूप छान गाव आहे आणि सगळ्यांनी गेलं पाहिजे. किल्ला पण छान आहे आणि समुद्रकिनारा पण छान आहे. पण मग काय काय आज पदार्थ काय आणलाय? मी ज्वारीची अशी पौष्टिक खिचडी आणली. खिचडी आणली एकदम पौष्टिक एकदम झटपट होणारी आणि अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत चवीने खाणारी अशी खिचडी बनवली. आज अशी स्पेशल बनवली की घरी पण बनवतात? नाही, बनवते. माझा मुलगा आहे आदित्य, त्याला पण ती खूप आवडते. आदित्य आवडते तुला? हां, मम्मी बनवते म्हणून आवडते की जबरदस्ती खातो? नाही, तो घरी म्हणतो खातो, आवडते आवडते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फार छान, एकदम निसर्गरम्य गावातून आलेली निसर्गरम्य व्यक्ती. तुझा प्लीज या पनवेलकर, तुम्ही या. हां, कॅमेरा फिरवूया तिथे. आता काय करूया आपण ना, हे पण घ्या. ओके, आता काय करूया आपण ना, तिथे तुमचं बघून टेस्टिंग चालू आहे ना, तिथे आपण जाऊया. छान करताय आपण, काय करायचं? चल या, कॅमेरा फिरवूया. तुमचं नाव नाही माहिती गावचं? येस येस. फोटो ग्रुप